नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठले म्हणजे काकाने उठवल्यात मला. आपण काल मक्यातलं खालच्या चाव्या बंद केलं ते आणि वरच्या प्लॉट तेवढं पाणी सुटलेलं. आता 3 पीस लाईट आहे म्हणताना काकाने सांगितलं खालच्या पण चाव्या चालू करा आणि खाली पण पाणी पडू दे म्हणून चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय खालच्या चाव्या चालू करायला. सगळं दैवार आहे, वल्ल होते लगेच. रान बघा, कालपर्यंत वल्ल व्हायची वाट बघालतो, आज पाक वल्ल झाले. तसं आता खालच्या पण चाव्या चालू करतो पटपट. लास्ट वन. ओके, कामच संपलं. मोठ्या पायपा इकडनं ओळीत घेतल्या. आता इथलं मक्यातलं काम झाले, चालू घराकडे. आता मित्रांनो, सकाळ सकाळी एका बॅरलचा पट्टा पाडला बघा. 200 लिटर डिझेल संपलं आता फक्त 200 लिटर राहिले. आज सगळ्या प्लॉटांना औषध आहे. 4 दोरे आणि आरकी तेवढं माझ्याकडे आहे. मग ते औषधं खाली पोल्ट्री पैसे आहेत, तीच आणायला चालले. बॉक्समध्ये डिझेल पण कमी आहे, ते पण घालायचं आहे. हे बघा, केली बघा पुन्हा टाकी फुल. अजून सीझन पण चालू झालं नाही. मेन सीझन चालू होती फळ छाटणीला, आणि त्याच्या आधीच किती वेळा टाक्या फुल करली काही गणितच लागेना. बघा सकाळ ट्रॅक्टर किती दूर मारायला लागले. काका गेले एसएसचं पाणी बंद करून सुपरला सोडायला, आणि काका आल्यावरती मी जाणार. तोपर्यंत ट्रॅक्टर पाणी भरायला लावतो. ट्रॅक्टर काय इंजिन कामाला आले काय? अरे गुलमोहरचं झाड बघा कसं दिसालंय. इथं बघा काय केलं. ह्यो एक नंबर कॉक, ह्यो 2 नंबर, वरचा 3 नंबर, आणि इकडं आणि गेल्या पाहिजे. सूर्य तर डोक्यावर आला, तर मी अजून झोपेत आहे काय कळना. कारण काकाने जाता सांगितलेलं या रस्त्याकडच्या 1 नंबरच्या प्लॉटला पाणी चालू करून बागच बंद करायचं म्हणून, आणि मी बंद करायला सोडून तसंच चाललो होतो घराकडे. तरी बरंच जरा पुढे गेल्यावर लक्षात आलं. एवढी सगळी उसाकडून टाकलेली खतं ही सगळी उसात पसरायची म्हणजे काय काम? काय स्कूटबंड्या काम आहे. त्या वरच्या कोपऱ्यात आणि आहेत, परत तिकडे खाली डांबरीकडलं आणि खतं टाकल्यात. एवढी सगळी खतं टाकायचं म्हणजे कलम होणार आहे, कलम. डच्चू लागायला आत्ता सुरुवात झाली. या 300 मिली 6B आणि 6B सोलवंट विरघळून आणलो तो, आणि ती या पैपन सांडी की पैपन धक्का लावून येतं सगळंच. आता ते 3 ग्रॅम 6B आणायला पुन्हा गावाकडे जायला लागणार मला. चालू बघा गावाकडं. जाता परवा आणलेला संतूचा पंप द्यायचा आहे, त्याला पंप काय तर राहणार आहे. दिला बघा पंप संत्याला. हे बघा, आज मी सकाळी आंघोळ केली का पारसू बसले, कारण काल बी ह्या शर्टर होतं, आणि ते काय जनावरांना पाणी पाजायला लागले. संत्याला घेऊन जाणार आहे गावाकडे. आता जरा संत्याला घेऊन आले बघा गावात. सागरप्यान दुकान उघडलं असं म्हणून बरं. आता उघडलाय. संत्याला सोडले ते घरात, आणि आता फटाफट जातो. ती विरघळतो 6B आणि औषध करून फास्ट मारायला चालू करतो. उन्हाच्या आधी मारायचा आहे, लय वेळ झाला मला. झालं बघा औषध मारून. ट्रॅक्टर लावले पुन्हा रंगळीला. आता फटाफट आंघोळ पाणी नाश्ता जेवण वगैरे सगळं आवरतो. मित्रांनो, झालं बघा आंघोळ पाणी नाश्ता वगैरे सगळं आवरले. आज चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चालली. आता कुठं चालू सांगा? काकांचं औषध मारून झालंय, त्यांनी आणायला त्यांना न्यायला जाणार आहे. काकानं तर आणून सोडलो घरात. आता मला काम असं आहे की उसाला पाणी सोडायचं 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या वाकला.
पहिला 1 नंबरचं कॉक चालू करतो, बागातल्या चाव्या बंद करतो आणि उसातलं कॉक चालू करतो, म्हणजे एक तर विषय संपला. आणि पाणी चालू करायचं सिंगल पीचच्या मोटरीचं. मी आणि अर्धा कुठं चाललो सांगा? आम्ही दोघं चाललोय बंडूमामाकडे. बंडूमामाची मोटर एक काढायची आहे. बंडूमामाचं घर गावाच्या त्या साईडला आहे, तिकडं चाललोय. आरगेकडचा रस्ता तर ओके मध्ये झाला आहे, पण बेडगेकडं अजून खडबडच आहे. आता बघा बंडूमामापाशी गँग निम्म्यार्दी पहिल्यापासून आल्या. ही मोटर काढायचं बघा, झूम करून दाखवा तुम्हाला काय झालंय. बघा काय दिसते काय मोटर. काय सगळे काढ लागले नाही, जराच वर काढल्यावर बघा इथं केबल स्फोट झाला. हात काढायला दाखवतो, केबल जळल्या. पार्टी करायला लागते आता. हा पाण्याला नाही अजून का वेळ लागतो यायला. पाणी येते खाली एवढी वडली म्हणल्यावर त्याने पाणी पार्टी करायची. लेट जाऊ सर का पाणी येते शंभा लेट जाऊ येते. येईल गे आता पार्टीला नाही पडत यायला. मोटरवर ओढायलाच लागलं नाही. सक्सेस झालं तुझं. सक्सेस झाला आता. झालं बघा बंडू मामाचं काम. आज चाललोय जाता जाता हा मुलगा का त्याच्यातनं मक्की घेऊन जाणार आहे वैरणीला. तोडली बघा वैरण. एक कवळा मी घेऊन आलोय आणि उरलेला अर्जुन दादा घेऊन आलाय. त्या अमोल काकांचा मुलगा आहे बघा. व्ह्यू बघा कसं झालाय. पुढच्या साईडला माझ्या मते पाऊस पडला लागलाय. तो पुढच्या साईडला असं झालंय आणि इकडं असं झालंय. मित्रांनो एक साईड ही आहे जिकडे पावसाचं वातावरण आहे आणि एक साईड ही आहे जिकडे काहीच नाही आणि एक साईड ही पण आहे बघा. इकडे कसलं ढग आहे बघा पांढरं शुभ्र. हे तर ढग मला लय आवडल्यात. एकदम पांढरं शुभ्र दिसायला. बंडूमामाच कामावरून घरात आल्या मला काय हवलं बघा. पिकलं सीताफळ, ते पण आधी आणि मधी. थोड्याच वेळात कडबाकुट्टी केली. आता पत्र्यावर चढली होती गोट्याच्या. व्ह्यू बघा. सेम ऑपोजिट पण तसंच आहे. विहिरी बसल्या मक्याला पाणी सोडायचं आहे. ह्याच्या पाईपा पण इसकटल्यात सगळ्यात पहिला मोटर चालू करतो आणि मग पाईपा जोडतो. ह्याच्या पाईपा ओढायच्यात कडकडन सगळ्या. मोटर चालू करून पण त्या गावाला पाणी येऊन झाले मक्यात. कारण 1 नंबर कॉक आणि 2 नंबर कॉक उसातलं चालू आहेत. ते उसातले 1 आणि 2 नंबर कॉक बंद केले की मग पाणी येणार तिकडे वर. त्यासाठी आता मगाशी चालू करून आलो तो पाणी सोडायचं नियोजनानं. पण आता पाणी सोडायचं संध्याकाळी 3 पीचची लाईट आल्यावर उसाला पहिला तर बंद करून येतो. करून आलो दोन्ही कॉकचं कलम. आता 100% पाणी पडायला पाहिजे तिथं मक्यात. मित्रांनो फायनली आम्ही दोघांनी या दोन्ही प्लॉटच्या पाईपामध्ये टाकल्या बघा. आणि पाणी पण चालू केले. जोपर्यंत 3 पीच येत नाही तोपर्यंत सिंगल पीच नाही तर पाणी पडणार. म्हणजे जोपर्यंत झोपायच्या टायमिंगपर्यंत पडू दे पाणी, त्यानंतर सिंगल पीस बंद करायची. आणि मग 3 पीचचं पाणी जेव्हा येतं आहे तेव्हा हे 2 कॉक बंद करायचं आणि तिकडं उसात वर चालू करायचं.